नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, वेदांत कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 26 ऑगस्ट सन 1982 या दिवशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? तर पंढरपूर हे शहर भीमा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 5, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, फणसाड हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, एलिफंटा आणि घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा व घारापुरी या लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एलिफंटा आणि घारापुरी या लेणी रायगड जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या एका वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 10, कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर कांजीरंगा हे नॅशनल पार्क आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामधलं ते नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? ओझोन दिवस हा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? ओझोन दिवस तर विद्यार्थी मित्रांनो, 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस असतो। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा एक कायदा आहे, तो कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? तर हा कायदा सन 1994 या वर्षी हा कायदा पास झाला होता। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुल्लर लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, पुल्लर लेणी महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 16 पाहूया, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? भामरागड टेकड्या
कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर भामरागड टेकड्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? महाराष्ट्रामध्ये असा कोणता एक जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा दर आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. WTO यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना यांची स्थापना कोणत्या एका वर्षी झालेली आहे? तर 1955 मध्ये WTOची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. सन 1969 या वर्षी भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये सर्वात अग्रेसर राज्य कोणतं आहे? भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये सर्वात अग्रेसर राज्य कोणतं एक राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य हे भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द नेम ऑफ द पीपल हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक KR नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा भूतान या देशाला लागलेल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, भूतान या देशाला भारतामधील एकूण 4 राज्यांच्या सीमा त्या लागलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? भारतामध्ये होम रूल चळवळ यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? तर भारतामध्ये होम रूल चळवळ ही डॉक्टर ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये त्यांनी होम रूल चळवळीला सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली होती? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली होती? तर भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर सन 1946 या दिवशी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? धन विधेयक हे सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, धन विधेयक हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये ते मांडले जाते. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी 12 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका विभागामध्ये आहे? प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या एका विभागामध्ये आहे? तर सर्वात कमी वनक्षेत्र हे औरंगाबाद विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्यानं व्यापलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी या खोऱ्यानं व्यापलेलं आहे? तर गोदावरी या खोऱ्याने एकूण 49% एवढं क्षेत्र गोदावरी या खोऱ्याने व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागालँड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये कशाची स्थापना ही केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी समता संघाची स्थापना सन 1944 मध्ये त्यांनी केली होती.
प्रश्न क्रमांक 32 फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो? फायकॉलॉजी हे एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा अभ्यास हा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध हे कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले महायुद्ध हे सन 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध हे झाले होते आणि 1914ला पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. पुढचा प्रश्न पाहूयात. 6 एप्रिल सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता? 6 एप्रिल 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता? तर दांडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरले होते? राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी ते भरले होते. पुढचा प्रश्न. आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सरकारची स्थापना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवता येतो? आणीबाणी यामध्ये लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त किती वर्षांनी वाढवता येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आणीबाणीमध्ये जास्तीत जास्त हा कालावधी 1 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वाढवता येतो. पुढचा प्रश्न पाहूयात. अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या एका उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतात? अंदमान व निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अंदमान व निकोबार हे कोलकाता या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. पुढचा प्रश्न पाहूयात. राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? तर राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह विधान परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी काय आहे? केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव पुढीलपैकी काय आहे? तर प्रल्हाद केशवात्रे हे केशवकुमार यांचं टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात येते. पुढचा प्रश्न. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेलं नाटक आहे? तर हे नाटक विजय तेंडुलकर यांनी ते नाटक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? समाजवादच का या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर जयप्रकाश नारायण यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नाइटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नाइटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, नाइटिंगेल ऑफ इंडिया सरोजिनी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बारडोली सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1928 या वर्षी बारडोली हा सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेली आहे? भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये झालेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य समाज यांची स्थापना ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. सन 1887 मध्ये खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना केली होती? सन 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना कोणी केली? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे न्यायमूर्ती रानडे यांनी ही स्थापना MG रानडे यांनी ती स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52 आहे. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हणतात? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला अशाच जर 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं तुम्हाला जर ई-बुक पाहिजे असेल तर ते ई-बुक फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये तुम्ही फक्त पे करून तुम्ही ते 15,000 पेक्षा जास्त संग्रह असलेलं ई-बुक तुम्ही ते घेऊ शकता. या बुकमध्ये पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, न्यायालय भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क जवान असेल, या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य GK या ई-बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. या ई-बुकची प्राईस फक्त 99 रुपये आहे. तुम्ही या मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सॲप करून तुम्ही ते ई-बुक घेऊ शकता.